मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे बळीराजासोबतच शेतमजुरांचं सुद्धा तितकंच मोठं नुकसान झालंय। पुरामुळे आईचं शेतातलं मजुरीचं काम आता बुडालंय आणि त्यामुळे पुढचं शिक्षण होणार की नाही याची चिंता आदित्य भोसलेला सतावतीये। फक्त लढ म्हणा या खास कार्यक्रमातून नजर टाकूया आदित्य भोसलेच्या शिक्षणासाठीच्या संघर्षावर। बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार या गावातली अतिवृष्टीची ही दृश्य पाहून इकडे पुण्यात शिकणारा आदित्य भोसले आतून पुरता कोलमडून गेलाय। कारण गावातल्या शेतांमध्ये पाणी भरल्यानं शेतमजूर असलेल्या त्याच्या आईचा हक्काचा रोजगारच बुडाला। आईनं कष्ट करून आदित्यला शिक्षणासाठी पुण्यात पाठवलं, पण आईचा रोजगार गेलाय, त्यामुळे शिक्षणासाठी पैसे कुठून येणार असा प्रश्न आदित्यला पडलाय। पुढचं तर आणखीन काय माहितीच नाहीये। आता खूप डेंजर म्हणजे वाईट परिस्थिती आमच्या समोर उभा राहिलेली आहे। घरून तर काय पैसे आता येणं कठीण आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप सध्या मदतीची गरज आहे। या महापुरात शेती उद्ध्वस्त झाली, शेतमजुरांचेही रोजगार गेलेत, त्यामुळे शेतमजूर असलेल्या आदित्य भोसलेला आर्थिक मदतीची गरज आहे। तुम्ही देखील आदित्यला त्याच्या बँक खात्यात थेट मदत करू शकता। आदित्य आत्माराम भोसले, बँक खाते क्रमांक आहे 031810398282। IFSC कोड आहे IPOS 00000001। इंडियन पोस्ट बँक शाखा बीड। आणि आदित्यचा जीपे क्रमांक आहे 8329396160। आदित्यच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र आधीच हिरावलंय। आई मोलमजुरी करून मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवतीये, त्यामुळं त्याचं शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी गरज आहे तुमच्या आर्थिक मदतीची। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।